नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 12th कॉमर्सचा पार्ट वन मधला एक चॅप्टर सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. चला तर मग सुरू करूयात आजचा टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक. ओके. तर मित्रांनो, या चॅप्टर मध्ये आपण स्टडी करणार आहोत स्टेटमेंट्स, त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज, स्टेटमेंट अँड त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज. त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह म्हणजे की जे लॉजिकल स्टेटमेंट आपण पाहणार आहे, काय असते त्याची डेफिनेशन आणि स्टेटमेंटचे एक्झाम्पल्स हे आपण पाहणार आहे. तर ते दोन स्टेटमेंट्स एकत्र कनेक्ट कसे करायचे, तर ते कनेक्ट करण्यासाठी जे काही आपण यूज करतो त्याला म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्ह. ते आपण काय असते पाहणार आहे. त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट्स म्हणजे एक किंवा दोन, एक नाही दोन किंवा तीन स्टेटमेंट्स आपण कनेक्ट केले तर लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून तर ते जे काही स्टेटमेंट बनतं ते कंपाऊंड स्टेटमेंट. तर त्याचंही इन डिटेल आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. त्यानंतर या चॅप्टरमध्ये पुढे जाऊन आपण क्वांटिफायर्स काय असतात ते पाहणार आहे आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स काय आहेत ते पाहणार आहे. स्टेटमेंट पॅटर्न्स पाहणार आहे आणि लॉजिकल इक्वेलन्स पाहणार आहे. तर हा जो पार्ट आहे स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्वेलन्स, तर कदाचित मी प्रयत्न करेल, पण आजच्या व्हिडिओमध्ये जर नाही झाला तर तो उद्याच्या किंवा नंतरच्या या नंतरच्या व्हिडिओमध्ये पार्ट टू मध्ये आपण तो कव्हर करणार आहोत. त्यानंतर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, तर हा सुद्धा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, आणि वेन डायग्राम्स आपण नंतरच्या पार्ट टू व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर चला आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात. स्टेटमेंट. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये स्टेटमेंट काय असतं ते आपल्याला पाहायचं आहे. ओके. तर स्टेटमेंट मध्ये फर्स्ट थिंग इज की स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह or assertive sentence which is either true or false but not both simultaneously. म्हणजे कसं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. म्हणजे ते सेंटेन्स जे आहे असर्टिव्ह असेल, डिक्लेरेटिव्ह असेल, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू असेल म्हणजे ते एकतर खरं आहे किंवा फॉल्स आहे. ओके. अशा पद्धतीचं जे सेंटेन्स असेल त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. ओके. आता हे स्टेटमेंट सोडून बाकीचे काही सेंटेन्स टाइप्स असतात. तर ते कोणते? कमांड असतात, क्वेश्चन्स असतात, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस असतात, ऑर्डर्स असतात, कमांड्स असतात. तर हे वेगवेगळे सेंटेन्स टाइप्स. तर त्यातलं आपल्याला कोणतं पाहिजे? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पाहिजे, असर्टिव्ह सेंटेन्स पाहिजे, की ज्याला आपण स्टेटमेंट असं म्हणू शकतो. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण हे जे स्टेटमेंट्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, जे काही लिहायचं आहे, तर हे स्टेटमेंट्स आपण सिम्बॉलिकली PQRST अशा टाईपच्या स्मॉल अल्फाबेट्सने डिनोट करणार आहे स्टेटमेंट्स. ओके. याचा यूज आपल्याला होणार आहे प्रॉब्लेम्स. त्यानंतर पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत ते ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. म्हणजे हे जे काही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आपण काय म्हटलं त्याला, की ते एकतर ट्रू असेल किंवा ते एकतर फॉल्स असेल. ओके. तर हे ट्रू आणि फॉल्स ह्या काय झाल्या? ट्रूथ व्हॅल्यूज झाल्या. काय झाल्या ह्या? ट्रूथ व्हॅल्यूज झाल्या. कशाच्या? या स्टेटमेंटच्या. ओके. म्हणजे एकतर ते ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असेल टी, जर ते फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असेल एफ. ओके. पाहूयात आपण पुढे. आता सेंटेन्स which is either true or false but cannot be both at the same time is called as declarative sentence. आता याचे एक्झाम्पल्स डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचे: एव्हरी रेक्टँगल हॅज अ फोर साइड्स. आपल्याला माहिती आहे एक रेक्टँगल, तुम्हाला माहिती आहे का रेक्टँगल? नसेल तर मी आता इथे काढून दाखवतो तुम्हाला रेक्टँगल. बट मला तर असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना रेक्टँगल काय असतो ते माहिती आहे. थोडा प्रॉब्लेम येतो इथे टेक्निकली, थोडं समजून घ्या तुम्ही. तर हा असेल तुमचा रेक्टँगल.
आता मला सांगा या रेक्टँगलला नंबर ऑफ साइड्स किती आहेत? एक साइड, त्यानंतर त्याच्या अपोजिट ही दुसरी साइड, त्यानंतर या साइडला ही एक थर्ड साइड आणि फोर्थ साइड. तर ह्या जो रेक्टँगल आहे, रादर कोणताही रेक्टँगल असेल, आता इथं आपल्यासमोर एक बोर्ड आहे. ओके, तर त्याची ही एक साइड, ही दुसरी साइड, त्यानंतर ही थर्ड साइड आणि ही फोर्थ साइड, आपण काय झालं, एक रेक्टँगल झाला. तर कोणताही जर तुम्ही रेक्टँगल घेतला तर त्याला फोर साइड्स असतात फक्त. सो ही याची ट्रूथ व्हॅल्यू किती झाली? काय झाली? ट्रूथ व्हॅल्यू टी झाली. ट्रूथ व्हॅल्यू काय झाली याची? टी ही याची ट्रूथ व्हॅल्यू झाली. ट्रूथ व्हॅल्यू टी झाली, कारण हे ट्रू स्टेटमेंट आहे. त्यानंतर मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. थोडा जिओ पॉलिटिकल क्वेश्चन आहे. मुंबई आपल्याला माहिती आहे की जे आपल्या महाराष्ट्राची कॅपिटल आहे. महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं, रादर इंडियामधलं एक महत्वाचं शहर जर कोणतं असेल तर ते आहे मुंबई. आणि ही मुंबई आहे, असं म्हटलं जातं की मुंबई इज अ फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जातं असं. बट असं कोणतंही फायनान्शियल कॅपिटल असं ऑन रेकॉर्ड नाहीये. महत्वाचे सगळे व्यवहार हे मुंबई या शहरामधून होतात. फायनान्शियल सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या मुंबईमध्ये आहेत. भरपूर काही गोष्टी आहेत आपल्या व्यापाराच्या, ट्रेडच्या रिलेटेड, फायनान्शियल रिलेटेड. आणि जवळपास भारतातल्या खूप साऱ्या लोकांना रोजगार प्रोव्हाइड करण्याचं आपल्या मुंबईमधूनच बरेच रोजगारासाठी खूप स्थलांतर होतात. मुंबईमध्ये लोक येतात, राहतात, काम करतात. त्यामुळे मुंबई हे देशाचं पोट भरते असं म्हणतात. त्याचबरोबर आपल्या मुंबईमध्ये देशाचे जे महत्वाचे दोन्ही शेअर मार्केटचे जे ऑफिसेस आहेत, स्टॉक एक्सचेंजेस, NSE आणि PSE, हे पण मुंबईमध्येच आहेत. त्यामुळे मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. पण कॅपिटल ऑफ इंडिया कोणती आहे? दिल्ली किंवा दिल्ली. दिल्ली ही आहे कॅपिटल ऑफ इंडिया. मुंबई ही कॅपिटल ऑफ महाराष्ट्र स्टेट आहे. ओके, त्यामुळे कॅपिटल ऑफ इंडिया नाहीये, त्यामुळे आपण याची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहूयात? फॉल्स लिहूयात. कारण हे सेंटेन्स हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून याला आपण स्टेटमेंट तर म्हणणारच आहे. हे स्टेटमेंट झालं, पण हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. लक्षात आलं? त्यानंतर पुढे जाऊयात आपण. थर्ड एक्झाम्पल जे आहे आपल्या समोर ते आहे 5+4 = 13. काय आहे? 5+4 = 13. बट मला सांगा, आता आपण 12th आहे आणि 5+4 = 9 येतं, हे आपल्याला माहिती आहे. अगदी फर्स्ट स्टँडर्डचे मुलं सुद्धा सांगतात की 5+4 = 9 येतं. मग इथं तर 13 लिहिलंय. मग हे सेंटेन्स होईल, हे सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स होईल का? त्यानंतर हे स्टेटमेंट होईल का? हे दोन प्रश्न आपल्याला स्टडी करायचे. ओके, हे मॅथमॅटिकली आपण विचार करत नाहीये, तर आपण लॉजिकली विचार करतो या ठिकाणी. त्याच्या बिहाइंड मॅथमॅटिक्स आहे हे आपल्याला नाही स्टडी करायचं. ह्याच्या बिहाइंड लॉजिक काय आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, सो हे 5+4 = किती येतं? 9 येतं, 13 येत नाही. ओके, सो हे स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं स्टेटमेंट आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. मी काय म्हणतो? स्टेटमेंट आहे, बट हे कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट. सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. F ही याची ट्रूथ व्हॅल्यू झाली. ओके, त्यानंतर आपण 11th स्टँडर्ड मध्ये कॉम्प्लेक्स नंबर शिकलेलो होतो. कॉम्प्लेक्स नंबर कोणते? कॉम्प्लेक्स नंबर शिकलेलो होतो आपण. Z = X plus IY, where X and Y belongs to R. That is, X and Y are real numbers and I is equal to what? सांगता येईल का तुम्हाला? I is equal to बरोबर स्क्वेअर रूट ऑफ -1, म्हणजे एक असा नंबर की ज्याचं स्क्वेअर रूट हे निगेटिव्ह येतं. ओके, त्यामुळे ह्याला म्हणतो आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. आयला काय म्हणतो? इमॅजिनरी. इमॅजिनरी नंबर असं याला आपण म्हणतो. तर हा जो इमॅजिनरी नंबर आहे तो इथे आपण इन्सर्ट केला. एक्स म्हणजे एका रिअल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर इंटू अनदर रिअल नंबर, असं जर आपण एक कॉम्बिनेशन बनवलं तर एक नवीन नंबर तयार होतो. अशी नंबरची एक मोठी सिस्टीम आहे. एक खूप मोठी सिस्टीम आहे ज्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम म्हणतो. ओके, तर ह्या कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम मध्ये मी समजा एक्स बिलॉंग्स टू आर, वाय बिलॉंग्स टू आर, असे दोन एक्स आणि वाय चूज केले. X = 0, Y = 0 दोन्ही चूज केले.
तर हा झेड काय होईल मित्रांनो, झेड होईल 0 + i × 0. आणि आपल्याला माहिती आहे झिरोने कोणत्याही नंबरला, मग तो आय इमेजनरी नंबर आय असेल तरी त्याला जरी मल्टिप्लाय केलं तरी झिरोच येतं. सो z = 0 हा काय झाला, कॉम्प्लेक्स नंबर झाला. तर 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल मित्रांनो, तर टी ही याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. ओके, तर आता हे सगळं मी क्लिअर करतो. आपण जाऊयात पुढच्या डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सकडे. एव्हरी नॅचरल नंबर इज अन इंटीजर. ओके, आता आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर्स काय असतात. नॅचरल नंबर्स सांगा बरं, नॅचरल नंबरचा सेट स्टार्ट होतो 0 पासून टू 1 पासून, 1 पासून स्टार्ट होतो बरोबर. 1 2 3 4 5 अँड सो ऑन, हे सगळे झाले नॅचरल नंबर्स. आणि इंटिजर नंबर्स कोणते असतील, तर इंटिजर नंबर्स आपण झेड या सेटने डिनोट करतो. इंटिजर नंबर्स 0 1 2 3 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी, -1 -2 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. सो याच्यामध्ये इंटिजर्स मध्ये निगेटिव्ह नंबर्स आहेत, झिरो आहे आणि पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. तर हे पॉझिटिव्ह नंबर्स जे आहेत हे सगळे काय आहेत, नॅचरल नंबर्स आहेत. तर आपण काय म्हणू शकतो, सेट ऑफ नॅचरल नंबर्स इज अ सबसेट ऑफ सेट ऑफ इंटीजर्स. म्हणजेच काय, कोणताही नॅचरल नंबर तुम्ही घ्या तो एक इंटीजर असणारच आहे. ओके, सो एव्हरी नॅचरल नंबर इज अन इंटीजर. तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येते मित्रांनो, तर ती येते टी. टी ही याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. ओके, चला तर आपण जाऊयात आपल्या पुढच्या टॉपिककडे. आता इथे काही आपल्याला एक्झाम्पल्स दिले आहेत. ओके, एक्झाम्पल्स ऑफ सेंटेन्सेस विच आर नॉट स्टेटमेंट्स. ओके, मग आता आपण स्टेटमेंट्स पाहिले तर कोणकोणते स्टेटमेंट्स नाहीयेत पहा इथे. व्हॉट इज युअर नेम, फर्स्ट एक्झाम्पल आपला व्हॉट इज युअर नेम. हा काय आहे, क्वेश्चन आहे. काय मित्रांनो, हा क्वेश्चन आहे, त्यामुळे हे काय आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स नाहीये. म्हणजे व्हॉट इज युअर नेम ट्रू और व्हॉट इज युअर नेम फॉल्स असं होऊ शकत नाही. तो प्रश्न विचारला, याचं उत्तर असेल असेल की माय नेम इज डीपी मॅथ्स, माय नेम इज ज्ञानेश्वर, माय नेम इज अक्षय, माय नेम इज सोमनाथ. व्हॉट एव्हर युअर नेम इज, यू हॅव टू टेल दॅट नेम. ओके, सो हे याचं आन्सर हे ट्रू फॉल्स किंवा याची व्हॅल्यू ट्रू फॉल्स अशी असू शकत नाही. तर हे काय झालं, एक क्वेश्चन झाला, त्यामुळे हे स्टेटमेंट नाहीये. नेक्स्ट, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. ओके, समजा आपण एखाद्या समुद्रकिनारी गेलो आणि एक खूप छान असं झाड आहे तिथं, समुद्राच्या किनारी बसायला आपल्याला ठेवलंय आणि समोरून असं मस्त निळाशार समुद्र दिसतोय आणि एक झाडाच्या सावलीत आपण तिथं बसलोय उन्हाचं. एक खूप छान सुंदर अशी प्लेस आहे. ओके, हे एक्सप्लेन केलंय, एक्सक्लामेटरी आहे हे. ओके, सो हे काय झालं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स झालं. त्यामुळे हे पण काय होऊ शकत नाही, स्टेटमेंट होऊ शकत नाही. त्यानंतर ओपन दी विंडो. ओपन दी विंडो म्हणजेच काय, की आपण कोणाला तरी सांगितलंय की ती खिडकी ओपन कर, विंडो ओपन कर. ओके, त्यामुळे हे पण काय आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे किंवा फॉल्स आहे असं असू शकत नाही. हे पण काय झालं, नॉट अ स्टेटमेंट झालं. त्यानंतर नेक्स्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आपल्या समोर. इंटरेस्टिंग काय आहे क्वेश्चन, नेक्स्ट इथे पहा, x + 6 = 9. x + 6 = 9. आता इथं इंटरेस्टिंग का म्हटलं मी, मला सांगा. x + 6 = 9, मी हे ठरवू शकतोय का की हे ट्रू आहे किंवा हे फॉल्स आहे असं ठरवू शकतोय का, तर मी असं ठरवू शकत नाही. का, कारण हे जे सेंटेन्स आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही एक्स ची व्हॅल्यू काय आहे त्याच्यावर डिपेंड. समजा मी x = 1 घेतलं, तर काय येईल, 1 + 6 = 7 येईल. इथं काय दिलंय, 1 + 6 = 9, हे फॉल्स आहे. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. समजा मी x = 3 घेतला, तर 3 + 6 = 9 येईल. त्या केसमध्ये या सेंटेन्स हे सेंटेन्स मध्ये कन्वर्ट होईल, सॉरी सेंटेन्स हे स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट होईल आणि या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू असेल टी. मग त्या केसमध्ये हे स्टेटमेंट होईल कधी, एक्स ला पर्टिक्युलर व्हॅल्यू दिल्यानंतर. वेन यू असाइन सम पर्टिक्युलर व्हॅल्यू इन अन ओपन सेंटेन्स. नाव रिमेंबर, दिस इज अन ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय, की त्याच्यामध्ये एक
असं काहीतरी टर्म असते, एक अशी काहीतरी थिंग असते की ज्याची व्हॅल्यू विच इज येट टू बी डिसाइडेड. ओके, वेन यू डिसाइड दॅट व्हॅल्यू or when you restrict values of that thing, then that open sentence becomes a statement. आता हे जे व्हॅल्यू डिसाईड करण्यासाठी जे काही लागतं तर त्याला आपण पुढे एक टर्म देणार आहे जे आपण स्टडी करणार आहे, क्वांटिफायर्स म्हणतो आपण त्याला. दोन टाईपचे क्वांटिफायर्स आहे. तर ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर्स बिकम्स अ स्टेटमेंट. इथं क्वांटिफायर काहीच यूज केलेलं नाहीये, तर ते क्वांटिफायर्स काय आहेत डिटेलमध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये किंवा पुढच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. सो फिलहाल म्हणजे आतापर्यंत तरी हे जे ओपन सेंटेन्स आहे ते ओपन सेंटेन्सच आहे. याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन अशी काही नाही की एक्सची व्हॅल्यू ही घ्या, एक्सची व्हॅल्यू ती घ्या, एक्सची व्हॅल्यू नॅचरल नंबर मधून घ्या किंवा इंटिजर मधून घ्या, असं काही आपल्याला सांगितलेलं नाहीये. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू तर आपण कुठूनही घेऊ शकत नाही, म्हणून हे ओपन सेंटेन्सच आहे, स्टेटमेंट नाहीये. नेक्स्ट इंटरेस्टिंग, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग, राईट. इंटरेस्टिंग म्हटलं की इंटरेस्टिंग सब्जेक्ट आला. मॅथमॅटिक्स आवडतो की नाही तुम्हाला? इंटरेस्टिंग आहे की नाही मॅथमॅटिक्स? येस, इंटरेस्टिंग आहे. कुठे गेलं इंटरेस्टिंग आपला सब्जेक्ट? इथं. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हा, आता हे आपल्याला वाटतं इंटरेस्टिंग आहे, पण एखादा असा आर्ट्सचा स्टुडंट असेल किंवा एखादा दुसऱ्या एखाद्या फील्डचा स्टुडंट असेल की ज्याला मॅथमॅटिक्स हे समजत नाही, राईट. मॅथमॅटिक्स हे अवघड जातं. एखाद्याचं समजा सिंगिंग मध्ये आवड असेल, डान्सिंग मध्ये आवड असेल, तर त्याला मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्ट नाहीये, त्याला समजत नाही काय ओपन सेंटेन्स आहे, काय हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, क्वेश्चन मार्क आहे, स्टेटमेंट काय आहे. हे सगळ्या गोष्टी सर आमच्या डोक्यावरून जात आहेत, बाउसर जात आहेत. आम्हाला हे नाही समजत आहे, मग आम्हाला मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग नाही वाटत. मग त्या केसमध्ये काही स्टुडंटला तो इंटरेस्टिंग वाटेल, काही स्टुडंटला तो इंटरेस्टिंग नाही वाटणार आहे. मग हे कसं झालं, इंटरेस्टिंग हा जो वर्ड आलाय ना, ह्या वर्डने इथं इंटरेस्टिंग एक ट्विस्ट आणलाय. समजा हे सेंटेन्स असं असतं, मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट. आता तो सिंपल सब्जेक्ट आहे, तर हे ट्रू स्टेटमेंट झालं. ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मॅथमॅटिक्स इज नॉट अ सब्जेक्ट, मॅथमॅटिक्स इज अ लँग्वेज असं कोणी म्हणेल. मॅथमॅटिक्स इज अन आर्ट असं कोणी म्हणेल. हे एकतर ट्रू असेल किंवा एकतर फॉल्स असेल. तर हे झालं आता स्टेटमेंट. बट इंटरेस्टिंग हे काय झालं, सब्जेक्टिव्ह झालं. सब्जेक्टिव्ह झालं म्हणजे तुम्ही कोणाला रेफर करून बोलताय. असे स्टुडंट आहेत ज्यांना तो इंटरेस्टिंग वाटतोय, असे स्टुडंट आहेत की ज्यांना तो इंटरेस्टिंग वाटत नाहीये. त्यामुळे मग हे स्टुडंट बदलला, व्यक्ती बदलला, तर त्याची व्हॅल्यू बदलते. असं चालणार नाही आपल्याला. आपण काय ठरवलंय स्टेटमेंटमध्ये, एकतर ते ट्रू असलं पाहिजे किंवा एकतर ते फॉल्स असलं पाहिजे, अँड नॉट बोथ. सो हे मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट ऍज अ सेंटेन्स हे स्टेटमेंट होत नाही, होणार नाही. नेक्स्ट, ही इज अ टॉय. तर हु इज ही? नो, ही इज टॉल. ह्याचं आन्सर काय होऊ शकतं? ही इज अ टॉल. हु इज ही? इज अ टॉल. नो, ही मीन्स हु. राम टॉल आहे, श्याम टॉल आहे, अमोल टॉल आहे किंवा दुसरा कोणी आहे तो टॉल आहे, ते माहित नाही. जर समजा आता अमिताभ, अमिताभ इज अ टॉल. आमिर, आमिर इज अ शॉर्ट. ओके, सो अमिताभच्या रेफरन्सने तुम्ही जर हे सेंटेन्स बोलला तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येते. आमिरच्या रेफरन्सने जर बोलला तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येते. अगेन इट इज नॉट डिक्लेरेटिव्ह, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू ही सब्जेक्टिव्ह आहे. व्यक्ती चेंज केला तर याची ट्रूथ व्हॅल्यू बदलते. सो इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, आतापर्यंत आपल्याला हे स्टेटमेंट नाही मिळालं, हे नाही मिळालं, हे पण नाही मिळालं, हे ओपन सेंटेन्स मिळालंय. इथं रेस्ट्रिक्शन टाकले तरी स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करता येईल. हे आपल्याला जर इंटरेस्टिंग हा वर्ड काढला तर स्टेटमेंट करता येईल, बट हे स्टेटमेंट नाहीये. इज अ टॉय हे पण स्टेटमेंट नाहीये. नेक्स्ट, इट इज ब्लॅक इन कलर. व्हॉट? इट इज व्हॉट? हा ब्लॅकबोर्ड की आपल्या क्लासमध्ये असणारा, क्लासरूम मध्ये असणारा ब्लॅकबोर्ड कोणता? व्हॉट इज ब्लॅक? व्हॉट इट इज. ओके, तो हे पण काय आहे असं डिक्लेअर करत नाहीये. हे सब्जेक्ट टू इट इज. जर आपल्याला दाखवलं इट काय आहे ते दाखवलं, तर मग आपण सांगू शकतो ते व्हाईट आहे की ब्लॅक आहे, त्याच्यावरून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरेल.
सो हे सब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे हे पण काय असू शकत नाही, तर हे स्टेटमेंट असू शकत नाही. अंडरस्टूड? जाऊयात आपण पुढे. काही असतील तुम्हाला डाऊट्स तर मित्रांनो कमेंट्स मध्ये तुमचे डाऊट्स टाका. तर त्या डाऊट्स वरती मी तुम्हाला आन्सर करेल पर्सनली, किंवा त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही हवं असेल तर मी तुम्हाला त्याची सेपरेट एक व्हिडिओ बनवून सुद्धा तुमचे क्वेश्चन्स काय डाऊट्स असतील तर ते सुद्धा एक्सप्लेनेटरी सांगेल. शक्यतो मी तुम्हाला तुमच्या कमेंटचे आन्सर देऊ शकतो. ओके, नेक्स्ट. आता आपण जे स्टेटमेंट्स पाहिले तर इथून पुढे आपण स्टेटमेंट स्टडी करणार आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते ती पाहणार आहे आणि ती फाइंड करणार. ओके, आता इथे पहा. इच स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स, दोन्हीपैकी एक काहीतरी असणार आहे. इफ अ स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. म्हणजे जर ते स्टेटमेंट ट्रू असेल, बरोबर असेल, राईट स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी म्हणून असं आपण त्याच्या समोर लिहिणार आहे या पद्धतीने. ओके, आणि जर ते फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असं लिहिणार आहे. सोपं आहे एकदम, समजलं आहे तुम्हाला, राईट ना? ओके. तर आता इथे एक्झाम्पल्स आहेत स्टेटमेंटची. एव्हरी रेक्टँगल हॅज अ फोर साइड्स. आपण मगाशीच पाहिलेलं एक आपण रेक्टँगल ड्रॉ पण केलेला, तर त्याला फोर साइड्स असतात. आपल्याला माहिती आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ती आहे. ते पण मला वाटतं डिस्कस केलं होतं मगाशी, मुंबईचं कॅपिटल ऑफ इंडिया. तर मुंबई इज फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. कॅपिटल ऑफ इंडिया आहे दिल्ली. सो मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ इंडिया. सो याची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स, कारण हे फॉल्स स्टेटमेंट आहे. 5 plus 4 is equal to 13. Again, it is 5 plus 4 is 9 and hence it is not equal to 13. Truth value आहे f. आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, कारण हे 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. समजलं? नेक्स्ट. एव्हरी नॅचरल नंबर इज अन इंटिजर. प्रत्येक नॅचरल नंबर हा काय आहे? एक इंटिजर आहे इट्सेल्फ. ओके, तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो पहिला जो पार्ट आहे या चॅप्टरचा मॅथमॅटिकल लॉजिकचा तो आपण कंप्लीट केलेला आहे. आणि आता आपण रेडी झालो आहोत एक्सरसाइज 1.1 जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहे, तर ती सॉल्व्ह करण्यासाठी आपण रेडी झालेलो आहोत. ओके, चला तर मग आपला पेन आणि पेपर, पेन आणि आपली नोटबुक घेऊन रेडी राहा. आपण आता एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करणार आहे. ओके, चला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट, question 1. State which of the following are statements. Justify in case of statement. State its truth value. ओके, म्हणजे इथे आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत, तर त्यातले स्टेटमेंट्स कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे, ओळखायचे की हे स्टेटमेंट आहे किंवा हे स्टेटमेंट नाहीये. जर ते स्टेटमेंट असेल किंवा नसेल तर ते जस्टिफाय करायचे की ते का स्टेटमेंट नाहीये, आणि ते जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, टी किंवा एफ, हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे. ओके, चला तर मग आपण स्टार्ट करू. फर्स्ट, अ ट्रायंगल हॅज एन साइड्स. चला तर मी इथे एक ट्रायंगल तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ओके, तर ट्रायंगल इथे मी ड्रॉ केलेला आहे. त्या ट्रायंगलला मी नाव देतो टी आर ए, ट्रायंगल. ओके, आता याला पहा, आर टी, टी ए आणि आर ए अशा तीन साइड्स आहेत. ओके, किती साइड्स आहेत? तीन. इथं किती दिल्यात? एन. एन म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 अप टू ब्ला 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 अप टू 1 मिलियन, 1 ट्रिलियन, 1000 मिलियन, खूप पुढे जात आहे. तर अशा एन नंबर ऑफ साइड्स आहेत का? नाही, तर याला फक्त तीन साइड्स आहेत. ओके, हे स्टेटमेंट आहे, बट याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स आहे, कारण याला फक्त तीनच साइड्स असतात, एन साइड्स नसतात. एन गॉन, पॉलिगॉन जे आपण काढतो ना, तर त्या पद्धतीने हे जॉमेट्रिकल क्वेश्चन आहे. समजलं इथे? नेक्स्ट, दुसरा जो क्वेश्चन आहे तो असा आहे, सॉरी, सेकंड जो क्वेश्चन आहे आपल्याकडे तो आहे, सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. परत एकदा आपल्याला ट्रायंगलची गरज लागणार आहे, मी इथे ड्रॉ करतो. आता याचे इंटेरियर अँगल्स टी आर ए, हे तीन अँगल्स आहेत. अँगल आहे टी, अँगल आहे आर आणि अँगल आहे ए. मला सांगा, आपल्या सगळ्यांना एक प्रॉपर्टी माहिती आहे, अँगल टी प्लस अँगल आर प्लस अँगल ए इज इक्वल टू, जे काही असेल अँगलची व्हॅल्यू, तर त्या सगळ्याची सम 180 डिग्री येते. ही आपली एक प्रॉपर्टी, एक थेरम आहे. सम ऑफ इंटेरियर अँगल्स, इंटेरियर म्हणजे आतले, ट्रायंगलच्या आतल्या साईडचे जे अँगल्स आहेत ते आपण मार्क केले, ते या अँगल्सला आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स. ओके, सो या अँगलची सम किती येते? 180 डिग्री येते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
त्यामुळं हे काय आहे, एक स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, कारण हे ट्रू स्टेटमेंट. ओके. नेक्स्ट, युअर अमेझिंग. येस, फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे इथे आणि त्याला मी असं म्हणतोय की येस यू आर अमेझिंग. हे काय झालं, माझं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स झालं. ओके. तर हे काय झालं, नो इट इज नॉट अ स्टेटमेंट. वाय इट इज नॉट अ स्टेटमेंट? बिकॉज इट इज an exclamatory sentence, so it can't be a statement. Next, प्लीज ग्रँट मी अ लोन. समजा आता मी बँकेमध्ये गेलो, बँक मॅनेजरला मी बोललो मला काही लोन द्या, कृपया मला लोन द्या, मला कर्ज द्या. तर मी काय करतोय, मी प्लीज बोलतोय, मी एक विनंती करतोय बँक मॅनेजरला. त्यामुळे हे काय झालं, हे स्टेटमेंट होऊ नाही शकत. ही काय झाली, एक रिक्वेस्ट झाली, एक विनंती करतोय. सो हे एक स्टेटमेंट नाहीये. नेक्स्ट, रूट 4 इज ॲन इरॅशनल नंबर. मला माहिती आहे रूट 4 काय तर रूट 4 हे असे तर रूट ऑफ -1 × 4, राईट. तर हे मी असं लिहू शकतो, रूट ऑफ 4 इंटू रूट ऑफ -1. म्हणजेच हे रूट 4 मला माहिती आहे, एकतर ते +2 येतं किंवा -2 येतं, आणि रूट ऑफ -1 काय येतं, आय. मग आपण पाहिलं रूट ऑफ -1 काय येतं, आय. तर हे काय झालं, +or -2i. रूट -4 म्हणजे +2i और -2. तर हा काय झाला, एक कॉम्प्लेक्स नंबर झाला. काय झाला, हा एक कॉम्प्लेक्स नंबर झाला. आणि इरॅशनल नंबर कसा आहे, इरॅशनल नंबर हा एक रिअल नंबर. आणि हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे झेड, सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज नॉट सबसेट ऑफ सेट ऑफ रिअल नंबर्स. आपल्याला माहिती आहे हा सबसेट नसतो. सेट ऑफ रिअल नंबर त्याच्या कॉन्व्हर्स, सेट ऑफ रिअल नंबर्स इज सबसेट ऑफ सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे ट्रू आहे. म्हणजे प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. इथं कॉम्प्लेक्स नंबर हा रिअल नंबर असूच शकत नाही. हे असूच शकत नाही. त्यामुळे हे काय झालं, हे स्टेटमेंट तर आहे, बट ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, फॉल्स ही ट्रूथ व्हॅल्यू झाली याची. अंडरस्टूड. चला आपण पुढच्या सेंटेन्स कडे जाऊया. x² - 6x - 8. x² - 6x - +8, सॉरी, इज इक्वल टू 0 implies x इक्वल टू -4 और x इज इक्वल टू -2. पहा बरं, आता इथे x इक्वल टू -4 ही व्हॅल्यू दिली. आपण काय करूयात, -4² -6 इंटू -4 +8 किती येत आहे पाहूयात का, चेक करूयात. 16 +24 +8 किती येत आहे, 48 येते. ओके. अँड नॉट इक्वल टू 0. तर x इक्वल टू 4 असताना 48 नॉट इक्वल टू 0 येते. म्हणजे हे स्टेटमेंट आहे, बट -4 असताना, सॉरी, याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते. आणि आपण दुसरी ट्रूथ व्हॅल्यू चेक करूयात. x इक्वल टू -2 असताना काय येते, -2² मायनस -2² मायनस 6 इंटू x -2 +8. सॉल्व करूयात. -2² 4 मायनस मायनस +6 × 2 = 12 +8. 12 + 8 20 +4 24 नॉट इक्वल टू 0. इथे काय येते, 24 नॉट इक्वल टू 0. याही केसमध्ये हे सेंटेन्स स्टेटमेंट तर आहे, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते. म्हणजे येस इट इज स्टेटमेंट विथ ट्रूथ व्हॅल्यू f. ओके. समजलं आपल्या सर्वांना हे. तर इथं आपण क्वेश्चन आणि त्याचं आन्सर, क्वेश्चन त्याचं आन्सर, क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन आन्सर, अशा पद्धतीने हे केलेलं आहे. ओके. आय होप की आपल्या सर्वांना हे समजलं असेल. जर आपल्याला काही समजायला अडचण असेल तर कृपया आपलं नाव आणि आपल्याला काय डाऊट आहे तर तो कमेंटमध्ये जरूर कळवा. मी आपल्या कमेंट्स वाचून त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमचे हे डाऊट्स क्लिअर होऊ शकतील. त्यावेळेस आपण पुढे आता मी काही होमवर्क तुम्हाला देणार आहे. हा होमवर्क तुम्ही नक्की करायचा आहे. ओके. आणि जर तुम्ही हा होमवर्क केला तरच तुम्हाला याचा फायदा होईल. ओके. आता हो होमवर्क असा आहे की इथे मी काहीतरी सेंटेन्सेस दिलेले आहेत, तर तुम्हाला हे ओळखायचं आहे की हे जे सेंटेन्स आहे, फॉर एक्झाम्पल ही इज अन ऍक्टर, डिड यू डिड यू एट युअर लंच येट.
कप ऑफ कॅपेचिनो फॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर फॉर ऑल एक्स वाय बिलॉंग्स टू आर. तर हे जे सेंटेन्सेस दिलेले आहेत, तर हे सेंटेन्सेस स्टेटमेंट्स आहेत का किंवा नाहीयेत? नाहीये तर का नाहीये हे जस्टिफाय करायचं आहे. आणि जर स्टेटमेंट्स असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. क्वेश्चन जसा होता मगाचा तसाच हा क्वेश्चन. ते पहा, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. तर हे आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये. ओके, जमेल हे सगळं तुम्हाला करायला? किती क्वेश्चन्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेत ऑलरेडी. मी तुम्हाला 6 क्वेश्चन्स एक्सप्लेन करून सांगितले, तर त्याच टाईपचे हे क्वेश्चन्स आहेत. ओके, तर याचे आन्सर्स वाटलेस तर मी नंतर तुम्हाला देईल, एका व्हिडिओमध्ये देऊ शकतो, किंवा कमेंट जर तुम्ही केलं यातला कोणता क्वेश्चनला डाऊट आहे तर मी तुम्हाला ते कमेंटमध्ये आन्सर देईल, जेणे की सगळ्यांना ते विजिबल होईल. ओके, आता पुढे जाऊयात आपण सेंटेन्स स्टेटमेंट टाइप्स कडे आणि लॉजिकल कनेक्टिव्ह कडे, जे आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं होतं. लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहेत ते. ओके, आता पहा, सेंटेन्स टाइप्स कोणकोणते आपण पाहिले होते? सिंपल स्टेटमेंट्स. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय की असे स्टेटमेंट्स की जे फर्दर स्प्लिट नाही करतायत इंटू टू स्टेटमेंट्स और मोर स्टेटमेंट्स, त्याला म्हणणार आहे आपण सिंपल स्टेटमेंट. ओके, फॉर एक्झाम्पल आतापर्यंत आपण जे पाहिले होते ना स्टेटमेंट, इथे पहा एक्झाम्पल आहे, यातलं एक तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. 1 इज अ प्राईम नंबर. तर आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर काय आहे. 2 3 5 7 11 हे सगळे काय प्राईम नंबर्स आहेत. 1 नायदर प्राईम नॉर कंपोजिट. तर हे काय झालं? स्टेटमेंट झालं. स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. ओके, हे एकच स्टेटमेंट आहे, ह्याचे दोन करता येतील का स्टेटमेंट? तर नाहीच करता येते. ओके, त्यामुळे हे एक सिंपल स्टेटमेंट झालं. लक्षात येते काय? ओके, हे काय झालं? एक सिंपल स्टेटमेंट झालं. ओके, आता कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे? जर आपण दोन किंवा जास्त असे सिंपल स्टेटमेंट्स आहेत, तर ते लॉजिकल कनेक्टिव्हने जर आपण कनेक्ट केली, जोडली एकमेकांना, तर ती झाली कंपाऊंड स्टेटमेंट. काय झालं ते? कंपाऊंड स्टेटमेंट. जे मगाशी जसं आपण एक सिंपल स्टेटमेंट पाहिलं होतं, काय सिंपल स्टेटमेंट पाहिलं होतं? 1 इज अ प्राईम नंबर. मी हे लिहितो पुढे. 1 इज अ प्राईम नंबर. आणि दुसरं एखादं सेंटेन्स स्टेटमेंट तुम्हाला आठवतंय का? मुंबई मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, तर हे एक सेंटेन्स झालं. एक सेंटेन्स झालं. हे काय आहे? स्टेटमेंट. याची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. हे काय आहे? स्टेटमेंट. याची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. आता मी हे दोन्ही कनेक्ट करतो. ओके, आणि कनेक्ट करून रीड करतो. पहा, लक्ष द्या. 1 इज अ प्राईम नंबर अँड मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. झालं की नाही कनेक्ट? दुसरं कनेक्ट करू. 1 इज अ प्राईम नंबर और मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. हे दुसरं कनेक्टिव्ह झालं. असे कनेक्टिव्ह काय काय आहेत आपल्याकडे? अँड आहे, बट आहे, ऑर आहे, इफ. 1 इज अ प्राईम नंबर देन मुंबई इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. हे पण काय झालं? एक स्टेटमेंट झालं. तर ह्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट. इफ देन हे पण काय झालंय? कनेक्टिव्ह झालं. इफ अँड ओनली इफ हे पण काय झालंय? कनेक्टिव्ह झालं. आता हे कनेक्टिव्ह कसं होईल पहा. 1 इज अ प्राईम नंबर इफ अँड ओनली इफ मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. लक्षात येते का? तर आता मी अँड, बट, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली ह्या सगळ्याचा यूज करून काय केलं? हे एक स्टेटमेंट आणि हे एक स्टेटमेंट, या दोघांना मी काय करून टाकलं? कनेक्ट करून टाकलं. तर ह्याला काय म्हणतो? इफ, बट, ऑर, अँड, इफ देन, इफ अँड ओनली, यांना काय म्हणतो मी? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो. काय म्हणणार आहे यांना आपण? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणणार आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट येते नॉट. नॉट म्हणजेच काय? निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. तर हे आपण पाहणार आहे पुढे. लक्षात आलं हे सगळ्यांना? तर आता हे जे कनेक्टिव्ह आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ह, अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली आणि नॉट,
तर त्याचा थोडं डिटेलमध्ये स्टडी करूयात की याचा यूज कसा करायचा ते. आता आपण पाहिलंच आहे यूज, पण तरी सुद्धा आणखी काही एक्झाम्पल्स मध्ये याचा यूज आपण पाहू. ओके, तर इथं काही एक्झाम्पल्स आपल्या समोर आहेत. एक्झाम्पल्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. काय एक्झाम्पल? पहिलं एक्झाम्पल आहे 2 इज अ प्राईम नंबर अँड 5 इज रॅशनल नंबर. ओके, तर आता हे एक सेंटेन्स आहे जे की स्टेटमेंट आहे. 2 इज अ प्राईम नंबर, पाय इज रॅशनल नंबर, हे एक दुसरं स्टेटमेंट आहे आणि यांना अँड ने कनेक्ट केलेलं आहे. तर ह्याला काय म्हणणार आहे आपण? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहे. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? ओके, नेक्स्ट. ऑल बुक्स आर फिक्शन. ऑल बुक्स आर फिक्शन. और ऑल मँगोज आर ब्ल्यू. आता मँगोज हे ब्ल्यू असतात, ग्रीन असतात, ऑरेंज असतात, येल्लो असतात. कसे असतात? ब्ल्यू सोडून बाकी सगळे आपण पाहिलेत. मी तर ब्ल्यू मँगो नाही पाहिलेला आहे. बट हे काय झालं, मॅथमॅटिकली लॉजिकली विचार जर केला तर ऑल मँगोज आर ब्ल्यू हे एक स्टेटमेंट झालं ज्याची ट्रुथ व्हॅल्यू फॉल्स आहे. ऑल बुक्स आर फिक्शन. आता माझ्याकडे मॅथमॅटिक्सचं बुक आहे, हे सब्जेक्टचं बुक आहे, हे फिक्शन बुक नाहीये. सो ह्याची पण ट्रुथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स झाली. राईट. बट हे दोन्ही फॉल्स स्टेटमेंटला आपण कनेक्ट केलं तर हे एक स्टेटमेंट होत आहे, कंपाऊंड स्टेटमेंट. त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय असेल ती असेल, ते आपण नंतर पाहणार पुढच्या सेक्शन मध्ये. ओके, सो हे काय झालं? कंपाऊंड स्टेटमेंट झालं. ओके, नेक्स्ट. थर्ड एक्झाम्पल. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र. मुंबई तर आहेच महाराष्ट्रामध्ये. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. देन दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. तर मी हे ब्रेक डाऊन करतो. मुंबई इज इन महाराष्ट्र हे एक स्टेटमेंट झालं. दिल्ली इज इन दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया हे दोन स्टेटमेंट्स कनेक्ट केले. कनेक्ट कशाने केले इथे पहा बरं. कशाने कनेक्ट केले हे दोन स्टेटमेंट? कनेक्ट इफ देन. इफ देन ने कनेक्ट केलं. पहिलं अँड ने कनेक्ट केलंय, दुसरं ऑर ने कनेक्ट केलंय, तिसरं इफ देन ने कनेक्ट केलंय आणि चौथं पहा बरं, इफ अँड ओनली इफ ने कनेक्ट केलंय. ओके, काय फोर्थ स्टेटमेंट? मिल्क इज व्हाईट हे एक सेंटेन्स आहे स्टेटमेंट. दी सन रायझेस इन द ईस्ट हे दुसरं सेंटेन्स स्टेटमेंट आहे. तर ते इफ अँड ओनली इफ ने कनेक्ट केले. तर हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत? कंपाऊंड स्टेटमेंटची ही एक्झाम्पल्स आहेत. आता ह्यातलं वन बाय वन कंपाऊंड स्टेटमेंट साठी जे लॉजिकल कनेक्टिव्ह लागतं ते आपण इथं पाहूयात वन बाय वन. पहिलं जे आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजेच काय? ऍड किंवा बट, याला आपण म्हणणार आहे कंजंक्शन. ओके, म्हणजे जर दोन स्टेटमेंट्स आपल्याला दिली असतील कंबाईंड युजिंग अँड, देन इट इज कॉल्ड एज कंजंक्शन. म्हणजे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये अँड यूज केलं त्याला आपण म्हणणार आहे कंजंक्शन. सिम्पल. लक्षात आलं? ओके, आता इन अदर वर्ड्स पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स. पी अँड क्यू इज अ कंजंक्शन. लक्षात आलं? पी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मगाशी आपण म्हटलं होतं तसं 2 इज अ प्राईम नंबर अँड क्यू स्टेटमेंट काय असेल? फॉर एक्झाम्पल पाय इज अ रॅशनल नंबर. 2 is a prime number, pi is a rational number. 2 is a prime number and pi is a rational number. And हे कनेक्टिव्ह यूज केलंय, त्याला म्हणणार आपण कंजंक्शन. इट इज डिनोटेड बाय पी अँड क्यू. म्हणजे इथं अँड ला डिनोट करण्यासाठी हा जो व्ही आहे एकदम 180 डिग्री मध्ये रोटेट केलेला व्ही, म्हणजे ए जो आहे त्याचा मधला जो हा पार्ट आहे तो आपण नाही यूज करत त्याच्यामध्ये. तर हे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलला आपण कंजंक्शनचं सिम्बॉल अँड किंवा बटचं सिम्बॉल म्हणून यूज करणार आहे. या सिम्बॉल लक्षात आलं? इथे हे सिम्बॉल असेल कंजंक्शन सिम्बॉल. हे असेल कंजंक्शन. ओके, इट इज रीड एज पी कंजंक्शन क्यू और पी अँड क्यू. हे सिम्पल आहे, आपण याच प्रेफर करणारे रीड करायला. ओके, द कंजंक्शन पी अँड क्यू इज सेड टू बी ट्रू इफ अँड ओनली बोथ पी अँड क्यू आर ट्रू. तर हे इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे? आताच मी म्हटलं तुम्हाला की हे लास्ट सेंटेन्स जे आहे स्टेटमेंट लास्ट ते कंजंक्शन पी अँड क्यू. आता मला सांगा, दोन स्टेटमेंट्स आपल्याकडे. स्टेटमेंट पी आहे. काय पी स्टेटमेंट आहे? 2 इज अ प्राईम नंबर. आणि दुसरं स्टेटमेंट आहे क्यू पाय इज रॅशनल. आणि मी सांगितलंय 2 इज अ प्राईम नंबर अँड पाय इज अ रॅशनल नंबर. तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय? ट्रू येते
की फॉल्स येते हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ट्रूथ व्हॅल्यू याची आपल्याला आयडेंटिफाय करायची. लक्षात येत आहे. तर ही ट्रूथ व्हॅल्यू कशावरून आपण आयडेंटिफाय करणार आहे, तर त्यासाठी आपण यूज करणार आहे हा ट्रूथ टेबल. काय यूज करणार आहे आपला, हा ट्रूथ टेबल यूज करणार आहे. ओके. तर आता ह्या ट्रूथ टेबलवरून आपण ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिफाय करायची. सिंपल हा ट्रूथ टेबल बनवणं आपल्याला एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये बऱ्याच वेळा म्हणजे हा लागतो. ओके. पहिल्यांदा आपण स्टेटमेंट पी घेऊयात. स्टेटमेंट पी घेतलं, स्टेटमेंट क्यू घेतलं, स्टेटमेंट पी अँड क्यू हे कंपाऊंड स्टेटमेंट घेतलं. ओके. पॉसिबल व्हॅल्यू स्टेटमेंट पी ची काय, एकतर स्टेटमेंट पी ट्रू असेल आणि सायमल्टेनियसली स्टेटमेंटची क्यू जे आहे ते पण ट्रू असेल. ओके. तर टी अँड टी म्हणजे दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल तर कॉन्जक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, टी असते. समजा स्टेटमेंट पी जे आहे ते ट्रू आहे पण स्टेटमेंट क्यू जे आहे ते फॉल्स आहे, तर टी अँड एफ हे काय येतं, फॉल्स येतं. समजा स्टेटमेंट पी हे फॉल्स आहे पण स्टेटमेंट क्यू हे ट्रू आहे, तर सो फॉल्स अँड ट्रू हे पण काय येतं, फॉल्स येतं. आणि स्टेटमेंट पी पण फॉल्स आहे, स्टेटमेंट क्यू पण फॉल्स आहे. आता हे कॉम्बिनेशन बनवलेलं आहे, टी टी एफ एफ, टी 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 एफ, एफ टी एफ एफ. हे एक कॉम्बिनेशन आहे, ह्यापेक्षा वेगळं एक पॅटर्न असू शकत नाहीये. ओके. सो इथं समजा पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे, तर कंजंक्शन स्टेटमेंट काय येतं, फॉल्सच येतं. हा ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. तुर्तास तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा जर आता तुम्ही स्टडी करताना नोटबुक सोबत घेऊन बसला असाल तर हे तुम्ही लिहून काढू शकता. कारण हा ट्रूथ टेबल आणि अजून डिजंक्शन किंवा ऑरचा ट्रूथ टेबल असेल, इफ देनचा, इफ अँड ओनली इफचा, हे सगळे ट्रूथ टेबल आपल्याला यूज करायचे आहेत प्रॉब्लेम्स. ओके. त्यावेळेस आपण पुढे डिसजंक्शन. आता तुम्हाला सांगितलं डिसजंक्शन म्हणजेच काय, ऑर साठी डिसजंक्शन वापरणार आहे आपण. लक्षात आलं. टू स्टेटमेंट्स इफ दे आर कंबाइंड युझिंग लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर then they are called as disjunction. It is called as disjunction. In other words, P and Q are two statements. P or Q is disjunction. आणि ते आपण रीड करणार आहे व्ही या सिम्बॉल, व्ही सारखा दिसणारा जो सिम्बॉल आहे त्याने आपण ते डिनोट करणार. म्हणजे समजा पी ओ व्ही क्यू म्हणजेच काय, पी डिसजंक्शन क्यू, किंवा आपण असं रीड करणार आहे पी ऑर क्यू, असं पी डिसजंक्शन क्यू असं रीड करणार. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे याचा की डिसजंक्शनचा ट्रूथ व्हॅल्यू कशी येते. म्हणजे समजा स्टेटमेंट पी हे ट्रू असेल, स्टेटमेंट क्यू हे ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, पी आणि क्यू फॉल्स असतील दोन्ही तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, ह्या दोन्हीपैकी एक ट्रू एक फॉल्स असेल तर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, अशी वेगवेगळी व्हरायटी असते याच्यामध्ये. तर त्याच्यावरती डिस्टिंक्शन वरती काय इफेक्ट होतो त्याचा ते या टेबलमध्ये आपण समराईज केलेलं आहे. तर आपण मगाच्या प्रमाणे स्टेटमेंट पी ट्रू आहे, क्यू ट्रू आहे, पी ट्रू आहे, क्यू फॉल्स आहे, पी फॉल्स आहे, क्यू ट्रू आहे आणि पी आणि क्यू दोन्ही पण फॉल्स आहे. तर ह्या कॉम्बिनेशन मध्ये पी और क्यू डिस्जंक्शन काय येतं, दोन्ही जर स्टेटमेंट ट्रू असतील तर स्टेटमेंट पी आणि क्यू और क्यू ट्रू येतं. दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल, ऑर म्हटलंय, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर पी और क्यू म्हणजे डिस्जंक्शन काय येतं, ट्रू येतं. आणि दोन्हीपैकी दोन्ही जर फॉल्स असतील तरच फक्त हे फॉल्स येतं. लक्षात येत. नेक्स्ट. हा नेक्स्ट आहे इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो. आता कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन जे आहे ते इफ देन याने आपण इफ देन यूज केलेलं असतं ज्या स्टेटमेंटमध्ये, तर त्याला आपण म्हणतो इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. ओके. आता हे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये काय असते, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स आहेत. ओके. इफ पी देन क्यू इट इज कॉल्ड एज कंडिशनल. ओके. हे डिनोट कसं करणार आहे, एरोने, एरो हेडेड टुवर्ड्स क्यू, म्हणजे पहिल्या स्टेटमेंट कडून दुसऱ्या स्टेटमेंटकडे एरो केलेला आहे, किंवा डबल हेडेड डबल एरो, पी इम्प्लाइज क्यू असा एरो जो डिनोट केला या टाइप मध्ये किंवा या टाइप मध्ये. जनरली आपण या टाइप मध्ये एरो दाखवणार, एक सिंपल एरो आपण दाखवणार आहे पी इम्प्लाइज क्यू किंवा इफ पी देन क्यू. हे जे आहे तर याचं आपण इफ पी देन क्यू हे आपण असं डिनोट करणार. नेक्स्ट, कंडिशनल स्टेटमेंट इज फॉल्स ओनली इफ पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू कधी येते हे इम्पॉर्टंट आहे. कधी येते ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स, जर पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स आहे तरच याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येते, अदरवाइज याची ट्रूथ व्हॅल्यू टी येते. म्हणजे स्टेटमेंट पी ट्रू आहे, स्टेटमेंट क्यू ट्रू आहे, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येते.
स्टेटमेंट पी ट्रू आहे बट स्टेटमेंट क्यू फॉल्स आहे. इथं सांगितले ना, फॉल्स इफ पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स, पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स, फॉल्स. ओके. अदरवाईज इट इज ट्रू. म्हणजे पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर दुसरं ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, काही फरक पडत नाही. ते ट्रूथ व्हॅल्यू याची टीच आहे. ओके. म्हणजे इथे पहिलं स्टेटमेंट पी जे आहे त्याचं इम्पॉर्टंट आहे. पहिलं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू डायरेक्टली ट्रूच येते, किंवा पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट दोन्हीही स्टेटमेंट जर ट्रू असतील तरच ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येते. अदरवाईज पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं म्हणजे कन्क्लुजन स्टेटमेंट फॉल्स आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येते. ओके. याच्यामध्ये पी ला आणि क्यू ला हायपोथेसिस आणि कन्क्लुजन रिस्पेक्टिव्हली असं म्हणतात, किंवा कॉन्सिक्वेन्स असं म्हणतात. तो पी ला आपण काय म्हणतो हायपोथेसिस, आणि क्यू ला काय म्हणतो कन्क्लुजन किंवा कॉन्सिक्वेन्स असं म्हणतो. नेक्स्ट आहे डबल इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. आता हे आपण डिनोट करतो डबल इम्प्लाइज, म्हणजे डबल हेडेड एरो, पी कडे एक एरो आहे क्यू कडे एक एरो. तर याचा अर्थ असा होतो खरं तर मित्रांनो, याचा अर्थ पी डबल इम्प्लाइज क्यू, म्हणजेच काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी, असा याचा अर्थ होतो. ओके.